गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. पवननगर ओंकारेश्वर मंदिर परिसरातील घटना. सिडको. क्रिसमसच्या पूर्वसंध्येला रात्री 1:30 वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी पवननगर ओंकारेश्वर मंदिर परिसर, राम मंदिर परिसर, दत्त मंदिर अशा 3 ते 4 ठिकाणच्या परिसरातील वाहनांची तोडफोड करत घरांवर मोठमोठे दगड फेकून दहशत माजविण्याचा प्रकार घडलाय. रात्रीच्या वेळी अचानक परिसरात गोंधळ, शिवीगाळ आणि वाहने फुटण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक अत्यंत भयभीत झाले होते. काही नागरिकांनी अंबड पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने अंबड पोलीस घटनास्थळी दाखल होत संशयितांचा पाठलाग करत 2 ते 3 टवाळखोरांना रात्रीच ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. सिडको परिसरात वारंवार होणाऱ्या या घटना थांबणार तरी कधी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना घटनेची सविस्तर माहिती दिली होती. तिला पण आपलं नाव सांगा. सुनीता बंगाळे. काय प्रकार घडला आपल्याकडे? आमची भाडेकरीची गाडी बाहेर लावलेली असते ना, मग तिची काच फोडली. समोरचं ते हे असतं त्याला काच ते पण तोडून टाकलेलं आहे. दरवाजांना दगड मारत होते. जोर जोरात पडत 1:30 वाजता झालेला आहे हा प्रकार. हो, जोर जोरात ओरडत होते. ही गल्ली राहिली म्हणे, इकडे या इकडे या, सगळ्यांना बोलत होते ते पोरांना, दुसऱ्या पोरांना पण. हो, त्यांच्याकडे काय हत्यार वगैरे होते का? आम्ही काही म्हणजे रॉड होते. आम्ही काही दरवाजा उघडला नाही घाबरून. मारून फेकले का? भीतीमुळे दरवाजा उघडला नाही आम्ही. दुरात येत होता. 1:30 वाजलेला होता ना. हा का? आणि तिथून उठून 1:30 वाजेला ना. हा, 1:30 वाजता. हो किती शिवा चालू. आणि ऐका ना, आणि तिथं बादली पण मारून घेतली, म्हणजे झाडं लावलेले होते ना, बादली फोडून टाकलेली रोडावर. आणि इकडे ताई, काय प्रकार घडला तुमच्याकडे रात्री? आमच्या इथं त्यांनी फरशीचे तुकडे टाकले, माठ फोडले. 7-8 मुलं आलेले होते. त्यांनी काचा फोडल्या, गाडी पाडली खाली, दरवाजाला लाथा मारत होते, कचऱ्याचे डबे मारत होते. बाहेरची मुलं होते? नाही, ते काही काहीच भांडण नाही. छोटे एवढे खूप मोठे पोरं होते, लहान पोरं होते. एवढे मोठे पण नव्हते. पाहिजे नाही ना प्रत्यक्ष. रुमाल बांधलेले होते आणि मास्क घातलेले होते त्यांनी. हो का? रात्री किती 1:30 वाजता. झाले? 1:30 वाजता. माझं नाव अशोकरी आहे. काय प्रकार घडलाय रात्री तुमच्याकडे? रात्री 1:30 वाजता कोणीतरी मुलं आले आणि ते आमच्या घराजवळ, तर त्यांनी त्या कचऱ्याच्या बादल्या फेकून आणि पुढे जाऊन एक घागरे म्हणून आहे, त्यांच्या गाडीची काच फोडली. आता भंगाळेबाईंनी आता तुम्हाला जे सांगितलं, त्यांच्या पण गाडी फोडली. पुढे जाऊन फरशाचे तुकडे आणून त्या रस्त्यावर फोडले, नाही तर त्यांच्या दरवाजाला दगड मारले. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.